आणि अम्मू तू लावलेला दिवा अजून पिठाला लय कडक बघितलीच वाटतं काय तर ओमकार पूजा करून गेलाय, मला मदत करायलाय तो. आणि मी तसंच ओमकारसाठी खिचडी सुद्धा बनवून घेतो पटपट. पट पट पट. आणि आमच्या घरी सेंटा क्लॉज आलाय, स्वयंपाक करायला बोलवलंय त्याला. सेंटा क्लॉज इधर से है मॉम. हम आए हैं नॉर्थ वेस्ट. आणि अंबूची रांगोळी सुरू आहे. वडाचं झाड करालीस मग इकडेच दोराला म्हणतात की का तसं असतंय व्हय, तसं असतंय व्हय. हेलाच दोरा लावून टाक. होय तसं असतंय व्हय. आणि अमृता काय तर कंगवी घेऊन डिझाईन करायला बाबा. काय करायलीस कंगवी घेऊन, काय करणार तू? असं डिझाईन करणार आहे बा, असं हे बघ. ओ कळलं? आणि ते मध्ये ना की जरा तसंच असतंय. ते माझं कंगवामध्ये काहीतरी फॉल्ट आहे. हा कंगव्यात काहीतरी फॉल्ट आहे. मध्ये ना की असंच करायचं, असंच करायचं. आता आलं आता आलं. असं असं प्रेस करून करायला पाहिजे वरती. ओ छान झालं का नाही बघ, थोडं छान मस्त झालं. झालंय. वाव वाव. स्वतः तो छान झालंय एकदम, मस्त झालंय रांगोळी. बाहेर पण काढलीस की सकाळी उठून? सकाळी उठून ती उंबऱ्याला काढलो लवकर, आता इथं काढालोय. आणि ओमू मार्केटला जाऊन माझ्यासाठी माळ घेऊन आलाय. मला ओंकारला सांगायची गरज नाही, त्याला माहित आहे की मला माळ घालायला एवढी आवडते म्हणून. मग तो सगळं पानविडाचं खानाला गेलेला तसंच माझ्यासाठी माळ घेऊन आलाय. आणि आता मी सगळं मांडतो व्यवस्थित आणि त्याच्यानंतरला रेडी होतो आणि आम्ही जातो वडाच्या झाडाजवळ. दोघांचा पण उपवास आहे आमचा. खरं ओमकारचा एकदम कडक उपवास आहे, तो काही बी खात नाही म्हणालाय. नाही हे खातो की हे खातो, कडक नको. ऊन कडक राहते, मी नाही खातो नाही. तसं ओमूला टेस्ट करूया. ओमू मला सांग, वट सावित्री कशासाठी करतात? नवऱ्याचं आयुष्य वाढू देत म्हणून. हा, आणि नवऱ्याकडे पैसे येऊन देत आणि तेच पैसे तुम्ही खर्च करून दे म्हणून. स्वतःचे लॉजिक सांगू नकोस, खरं खरं माहित आहे की नाही सांग. खरंच माहित. कोण सांगितलं हे? कोण सांगितलं खरं तुला? तू सांगितलं. मी कधी सांगितलं ओमकार? असं सांगू नकोस कुणाला पण की मी सांगितलंय म्हणून. नवऱ्याकडे पैसे येऊन दे आणि तेच पैसे आम्ही खर्च करून देतो. हा, ते पण आहेच एक गोष्ट की नवऱ्याकडे पैसे येऊ दे, जास्त आम्ही पैसे खर्च करतो. पण अजून पण रिझन्स आहेत त्याला, अजून पण रिझन्स आहेत. काय? मी तुला स्टोरी सांगतो बघ. हम्म. तर मी इन शॉर्ट एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला की म्हणजे वट सावित्री हे कसं झालं ॲक्च्युली म्हणून. तर काय असतंय की सावित्री म्हणून ती बाई असते, दोघं नवरा बायको असतात त्यांनी, त्यांचं खूप प्रेम असतंय. मग काय होतंय, एकदा की नाही यम येतंय आणि तिच्या नवऱ्याला घेऊन जायला येतंय. मग नंतरला तिच्या नवऱ्याचे जीव घेऊन जाते की यम. मग नंतरला ती काय करते सांग, ते वडाचं झाड असतंय तिकडं की नाही तिच्या नवऱ्याचं बॉडी असते ना, त्या बॉडीला तिकडं ठेवते ती आणि वडाच्या झाडाला सांगते की बघ, लक्ष ठेव आणि मी येतो म्हणून, मी जरासं काम आहे मला आणि मी येतो म्हणून. मग तिकडं सोडून जाते. म्हणून ते इम्पॉर्टन्स आहे की वडाचं झाड एक फर्स्ट म्हणून. मग त्याच्यानंतरला ती यमाकडे जाते आणि यमाकडे गेल्यानंतरला म्हणते की नाही नाही नाही, मला काय पण करून माझ्या नवऱ्याचे जीव पाहिजेतच परत असं ते म्हणून. मग ह्यो काय म्हणताय की म्हणजे तुझे नवऱ्याचे जीव काय परत द्यायचं ते काय होणार नाही, कारण हे कर्म आहे, जे जन्म घेतलं आहे ते त्याला मरण पण राहणारच असं म्हणून. मग तो 3 विश देत आहे, काहीतरी 3 तू विशेस हे कर म्हणून. मग नंतरला फर्स्ट विश काहीतरी ती मागते वाटतं की म्हणजे मला असं चांगलं राहायचं आहे, मला सुखात राहायचं आहे असं काहीतरी म्हणते. मग सेकंड विश पण असंच काहीतरी आहे. पण लास्ट फायनल विश मी सांगतो काय आहे म्हणून. ती लास्ट फायनल विश काय म्हणते, मला 100 पुत्र पाहिजे म्हणते. आणि यम तथास्तु म्हणताय. मग त्याच्यानंतर काय होतंय, आता तथास्तु म्हटलंय म्हणजे आता पोरं हे द्यायलाच पाहिजे ना त्यांना काय पण करून. मग ते नवऱ्याचे जीव परत येतात. मग त्याच्यासाठी म्हणून ते एवढं आम्ही सेलिब्रेट करतो छानपैकी
की म्हणजे तिनं एवढं यमाच्या मागे जाऊन ती एवढं डोकं वगैरे लढवली आणि हे केली आणि ती 7 जन्मांसाठी मला हाच नवरा पाहिजे असं ते म्हणून सांगितलेलं ना. म्हणून वडाच्या झाडाच्या जवळ तिनं आपल्या नवऱ्याला ठेवलेली. मग वडाचं झाड पण म्हणजे बघत होतं तिच्या नवऱ्याला असं ते म्हणून. आणि वडाचं झाड कशाला, म्हणजे वडाचं झाड असं झाड असते की म्हणजे त्याला लाईफ असते, लाईफ स्पॅन खूप असते, त्याला खूप वर्ष जगते ते झाड. मग त्याच्यासाठी म्हणून वडाच्या झाडाला ते 7 फेऱ्या घालायला सांगतात. समजलं? मी इन शॉर्ट सांगितलं ही स्टोरी, म्हणजे एवढं मला माहित आहे. ती स्टोरी लई मोठी आहे, म्हणजे असं छान आहे स्टोरी. कसं कसं ती जाते यमच्या मागं, कसं कसं जाते, असं एकदम छान आहे स्टोरी. आणि मी तयार झालोय एकदम छानपैकी. ओमू मला गजरा आणून दिलाय आणि ओमू गजरा तुझी सुटलेली आहे आणि ती आता परत तू लावायला पाहिजे. ओमू मोमू ओमू सुटली कसं असतेच की, असं मी जरा करून हालत असतो ना 10 वेळा, सुटत असते. आणि ओमू पण तयार झालाय, हे बघा सुंदर सुंदर. आणि अंबू पण छान रेडी झाले बघा, थोडी गोड दिसते म्हणजे बायको होय. होय का नाही, छान. आणि सगळं रेडी करून ठेवलं. मी ओमू तयार केलं. मी नाही, तूच रेडी केली जास्त, मी जरा हेल्प केलं, कट करून दिलं मी फक्त. हे ते काढला की ओमू सगळं कट करून ठेवलंय, सगळं अंबून रेडी केले. सगळं बरोबर केलंय ने. होय झालंय की बरोबर, सगळं आहे की, हे बघा सगळं आहे. होय सगळं तर घातलोय मी. काय काय म्हणजे काय विसरलो असेल तर देवाला सांगितलं की मला आठवण करून दिलं लवकर. आणि अंबू पाया पडलेली, काय ते विसरलेलं आठवणी देऊन उद्बत्ती विसरलेली, आठवण आलं बरोबर. हुशार मांडू आहेस तू. होय अब हो गया ना सब ठीक ठाक. ठीकठाक. काल आणि काय एक्स्ट्रा घेतलीस का आंबे? ते कोण पण एकदा लहान पोरं असतात ने, मग त्यांना त्याला आम्ही लहान जात होतो की आईकडनं ते ना, मग ते आई त्यांना ते देत होते रे त्यांनी. मग आम्ही राहत होतो की मग आम्हाला पण एक छोटासा आंबा देत होते, मग मी पण घेतलंय. पण आम्ही तर ते पूजा करून ठेवतात की ते चोरणार, आम्ही चोरून राहणार, नाही मजा येणार. आम्ही ते ठेवलेलेच घेत होतो, मग देत होते आम्हाला ते खरं, म्हणजे खावा लहान पोरं खायचं असं म्हणून. आम्ही ठेवलेले पुरसात ठेवले, उचलून पळायचं सगळी, माझं तुझं भांडण 4-5 सगळेजण उचलून पळपळायचं लय मजा येते पहिला. आता एवढे मोठे झालोय, मला आज समजलं केवढ्या लवकर दिवस जायला. केवढा लवकर टाइम झालाय, काय समजूच न झालंय. मी मगाशीच मांडताना समजत होतो हे आई त्यांनी करत होते, आता आम्ही करालोय. आम्ही करालोय असं म्हणत होतो, केवढं फास्ट. आम्ही आलोय. काल हुडकलेलो आम्ही झाड, ते खरं लई लांब होतं आणि मोठं पण होतं, खरं तिकडे मेंटेनन्स नव्हतं असं. आणि काल अंबूनं बघितलेली आणि मी सकाळी मंदिर आलेलो असंच महादेवच्या मंडे आहे म्हणून. मग तेव्हा इकडे पूजा करत होते, मग मी जाऊन अंबूला सांगितलो मी कराले अंबू, मग इकडे घेऊन आलो. बरोबर हे इझी होतं का नाही. हे बरं झालं ना, जवळच आहे. होय बरं झालं, म्हणजे करायला पण सोपं होतं ना मला. सगळेजण करून गेलेत ऑलरेडी इकडं. अंबू फेऱ्या मारणार जन्माच्या. सावकाश एक जन्म पूर्ण. किती 7 मारायचा? 7 जन्म म्हणजे रैना 5 मारतीस. 2 जन्म तर अंबूचं झालोय मी आता. तिसरा जन्म नाही हो, तिसरा जन्म ना अंबू करण्याचा मजा आहे बा. आणि 7 जन्मांसाठी
बांधली केलेला म्हणा आहे फिक्स. फिक्स फिक्स अंबू. अरे ते आंबे कुणाला 5 बायकांना कुणाला देणार ते. पण या पाया पडे इथं बसूया येतात की बायका या. अजून तर कोण नाहीये मंदिरमध्ये. मग 5 बायकांना मी द्यायचं आहे. किंवा पाया पडे. आणि आम्ही जर बेळगावमध्ये राहिलो असतो बायका भरल्या असत्या आणि जागा बी राहिला नसतं. म्हणजे असं हे दोरा करून हे करायला फिरी मारायला बायका भरल्या असत्या. खरं इकडं आता आम्हाला वाट बघायला लागणार. वाट बघालो आम्ही कोणतर भेटतंय काय. सवासणीला जायचं होतंय म्हणून मी वाट बघालोय तिला. आता येतात की बायका पाय पडायला. माझ्याला पण छान सजवले. झालं कम्प्लीट झालं. 3 गाणं झालं. आता एक आहे वाटतं ना. कम्प्लीट झालाय. एक घरी आता आहे, दोन एक तुला. एक घरी एक मला एक तुला. चालते काय. आणि अम्बू तू लावलेला दिवा अजून पिठाला लय कडक बघितलीच वाटतं काय तर. आणि छान रेनबो आला इकडं. वय मस्त रेनबो आलाय. थोडं छान दिसायला रे. आणि अम्बू मला एक देऊन पाया पडून देवाकडे पण ठेवले. पहिला देवाकडे देऊन मला दिले. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल सबस्क्राईब नक्की नक्की करा.